त्या एग्रीमेंटमध्ये फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात सुद्धा उल्लेख आहे की अमेरिकेची फॉरेन पॉलिसी जी आहे त्याच्या विरोधात भारत सरकार जाणार नाही। आता अमेरिकेची फॉरेन पॉलिसी काही आहे की इराण मधलं रेजिम बदललं पाहिजे, त्यांनी असणारं इस्रायलचं वर्चस्व त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण असणारा एकही आवाज उठवत नाही। अनेक इस्लामिक देश आहेत, या इस्लामिक देश जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भात त्यांची वेगळी भूमिका आहे, ती भारताबरोबर नाही। इराणची भूमिका ही नेहमी हीच राहिलेली आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे। ज्यावेळेस आपल्याकडे तेल खरेदी करायला पैसे नव्हते त्यावेळेस त्यांनी आपल्याला 60 मिलियन डॉलर्सचं तेल त्यांनी असणारं आपल्याला तसंच दिलं। 6 महिन्यानंतर आपण ज्यावेळेस पैसे ते परत करायला गेलो त्यावेळेस त्यांनी असणारं घेतले नाहीत, ते म्हटले हे व्यापारामध्ये आपण असणारं कन्वर्ट करू। म्हणजे एवढे चांगले संबंध इराण बरोबर जे आहेत ते इराण बरोबरचे संबंध आत्ताचं सरकार हे पूर्णपणे बिघडवतोय अशी असणारी परिस्थिती आहे।